आणि यानंतर बातमी सोलापूरमधने। सोलापुरात झालेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। पापरी गावातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। जवळपास 2.25 एकरांवरील केळीच्या बागेचं मोठं नुकसान झालंय। पापरी गावातून या बागेच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आफ्ताब शेख यांनी। भीषण पाण्याच्या टंचाईमुळे एकीकडे दुष्काळग्रस्त झालेला सोलापूर जिल्हा आपण पाहिला तर दुसरीकडे अवकाळीनं हा दिलेला फटका आहे। काल सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार असा अवकाळी पाऊस झाला, ज्याच्यामुळे शेतातील उभ्याच्या उभे पिकं जे आहेत ती पूर्णपणे आडवी झालेली आहेत। मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावात मी सध्या आहे। आपण या ठिकाणी बघताय जवळपास 2.25 एकरवरची ही केळीची बाग आहे। जवळपास 1900 केळ्याची झाडं जे आहेत ते या बागेत होती आणि पूर्णतः म्हणजे तुम्हाला एकही झाड आता इथं उभं दिसणार नाहीये। शेतकरी माझ्यासोबत। आता तुमचं सुरुवातीला नाव सांगा। 2.25 एकरची बाग होती, पूर्णपणे पूर्ण झोपलेले आहे। माझं नाव आहे शाहू नागनाथ भोसले, मोहोळ तालुका पापरी या गावचा रहिवासी आहे आणि माझी 2.25 एकर केळीची बाग आहे। मी ही उन्हाळ्या संकटात दुष्काळातून मी पहारीला जपलं होतं। बाकी पिकं मी सोडून दिली पाण्याअभावी, पण फक्त केळीवरच पूर्ण लहान मुलासारखा जीव लावून सांभाळून अचानक वाऱ्याची लाट आल्यामुळे माझी पूर्ण शेतीतील बाग उद्ध्वस्त झाली व पाक झोपल्या गेलेले आहे। पूर्ण बाग झोपलेली आहे, म्हणजे काही थोडंफार नुकसान असतं तर तुम्ही पुन्हा उभं केलं असतं आणि तर काहीच करता येणार काहीच करता येत नाही। आता पूर्ण माझं फेल गेलेलं आहे। सरकारकडे काय मागणार? सरकारकडे काय आता त्यांनी येऊन पंचनामा करून होतालुडी जास्तीत जास्त आमची नुकसान भरपाई करावी, आता ह्याशिवाय काय करणार आहे। पाटील म्हणून शेतकरी आहेत, मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावचे रहिवासी आहेत। केवळ हे एकटे नाहीत, पूर्ण गावच्या गाव सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुक्यामध्ये काल रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्याचा मोठा नुकसान फटका जो आहे आपल्याला बघायला मिळतोय। जसं मी मग सुरुवातीला म्हणालो की एका ठिकाणी अवकाळीचा फटका तर दुसरीकडे दुष्काळानं हुरपळलेला जिल्हा, अशी सोलापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफ्ताब शेख, एबीपी माझा, पापरी, मोहोळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।